पुढची बातमी आपण बघूया। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वाढत्या उन्हामुळे आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मोठा निर्माण झालाय आणि नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते। शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे पिकं धोक्यात आली आहेत, तर जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न सुद्धा आता गंभीर झालेला आहे। अनेक विहिरींनी तळ गाठलेला असून भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे आणि या परिसरातूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोदावरीचा कालवा येतो आणि याचा जो शेवटचा भाग आहे मग ज्या ठिकाणी राहता तालुक्यातली अनेक गावं येतात, मग रामपूरवाडी असेल, जळगाव असेल किंवा अनेक ज्या वाड्या वस्त्या आहेत या ठिकाणी हे पाणी पोहोचत असतं। आता मात्र पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे आणि प्यायला सोडा जनावरांना शेतीला कशालाच पाणी पुरत नाहीये। मी आता अशाच एका शेतावरती आलेलो आहे आणि आपण जर ही विहीर बघितली तर जवळपास 60-70 फूट खोल आहे आणि त्यातलं जर पाण्याची आता स्थिती बघितली तर अगदी 1-1.5 फूट फक्त ते पाणी आहे। फक्त फक्त 10-15 मिनिटं ती मोटर चालते, त्यातनं मग कसं बसं जनावरांना पाणी पाजणं असेल किंवा मग घरच्यांना पाणी प्यायला असेल। आता जर चित्र बघितलं तर इथं शेतीमध्ये हे चारा पीक दिसतंय, गिन्नी गवत। या गिन्नी गवताला पाणी देणं सुद्धा शक्य होत नाहीये। बरंच मोठं क्षेत्र आहे आणि ते जगवणं आता दुरापास्त झालेलं आहे। कुठेतरी पाण्याचं दुर्भिक्ष सगळीकडे निर्माण झालेलं आहे। काही शेतकरी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। काय परिस्थिती आहे तुमच्याकडे या गावामध्ये? पाण्याची काय परिस्थिती आहे? ते पाण्याचं कसं आहे आता खूप अवघड झालेलं आहे इथं. आता काही 50 फूट 60 फूट विहीर येते. विहिरीत जर 2 फूट आणि 1 फूट जर पाणी जनावरांचं भागवायचं का पिकाचं भागवायचं कसं करायचं नेमका असा प्रश्न आहे. आणि शिवाय टेलला आलेलं आहे. टेलला असल्यामुळं पाणी कमीच येतं कालव्याचं. पाणी चाऱ्या काही ठिकाणी ना दुरुस्त आहे. चाऱ्या सुद्धा एवढ्या बरोबर नाहीये. आणि त्याच्यामुळे काय झालं पाणीच नसल्यामुळे ऊसाचे पीक संपलेले आहे. आता हे फक्त जनावर जगवायचे, आपलं भागवायचं आणि घासबीस एवढा तेवढा करायचा. त्याच्यावरच आता म्हणजे उदाहरण कसं बसं सध्या पाण्याचं हा, हे फक्त हे सगळी गुजराण सुरू आहे। हा. आता खरीप तोंडावरती आलाय बाबा, काय तयारी आहे आणि काय अपेक्षा वाटते? आता निसर्ग साथ देईल का यावेळेस? खरीपाचा काय पाऊस पडला तरच खरीप आहे, नाहीतर आहे असेच काळे वावर राहणार आहे. काहीच होणार नाही. इथं येरच नाही, पाट नाही, काहीच करू शकत नाही. दुरावस्था आहे. निसर्गाने जर साथ दिली तरच आमचं काहीतरी भागल. नक्कीच आपण बघितलं तर कुठेतरी निसर्गावरती यांचं सगळं अवलंबून आहे आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की प्यायला सुद्धा पाण्याची प्रश्न निर्माण झालेला आहे। मग जनावरांना प्यायचं पाणी असेल, चारा पीक जगवणं असेल, सगळ्यांचं जे अडचण आहे ती निर्माण झालेली आहे। आता निसर्ग यांना कशी साथ देतोय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर। तर इकडे वर्धा जिल्ह्यामध्ये